गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलोस्तु शंकर स्मृतः कलोस्तु शंकर स्मृतम् शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः सदा शिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना शिरसाष्टांग वंदन करतो। पूजनीय मंदाताईंना वंदन करतो। आदरणीय नीलाताईंना वंदन करतो। सर्व श्रोते भगवत स्वरूप आहात आपण आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि केनोपनिषदाचा अभ्यासाला प्रारंभ करतो। म्हणूया ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। यन्मनसा न मनुते येनाहुर्न मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यश्चक्षुषा न पश्यति येन चक्षुषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते
यत् प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदमुपासते। सद्गुरुनाथ महाराज की जय। 4 श्लोक आपण बघणार आहोत. 4 पूर्ण होतील असं मला नक्की सांगता येणार नाही, पण 2 नक्की पूर्ण होतील. कालचा जो आपला मंत्र आहे, यद वाचा अभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते। यद वाचा नभ्युदितम. सगळ्या पुढच्या 4ही श्लोकांचा आशय तोच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा हे तयार करू शकता. तरीही थोडक्यात पहिली ओळ सांगायची आहे, कारण तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते हे सांगून झालं आहे. त्या ब्रह्माला तू जाण आणि ते ब्रह्म अनुपास्य आहे, म्हणजे त्या ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही. सलग 5 मंत्रांमध्ये केनोपनिषदात ते ब्रह्म अनुपास्य आहे असं ठासून सांगितलेलं आहे. माता आपण आता पहिल्या ओळींचा विचार करू. 5ही मंत्रांमधल्या यन मनसा न मनुते येनाहुर्नो म्हणतो येनाहुर न मनोमतम. ज्याचे मनाने मनन करता येत नाही, मात्र ज्याच्यामुळे मनन करण्याची शक्ती मनाला प्राप्त होते तेच ब्रह्मस्वरूप आहे हे तू निश्चितपणे जाण. ज्याची तू उपासना करतो आहेस ते ब्रह्मस्वरूप नाही. म्हणजे ब्रह्म काय आहे आणि तू जे करतो आहे ते ब्रह्मस्वरूप कसं नाही, या दोनही मुद्दे 5ही मंत्रांमध्ये सलग सलग स्पष्ट केलेले आहे. आता आचार्य त्याच्यावर स्पष्टीकरण देतात. संकल्प विकल्पात्मक मनाहा. मन शब्दाची व्याख्या काय आहे? मन शब्दाचा अर्थ या ठिकाणी अंतःकरण असा घ्यायचा, म्हणजे बुद्धी पण, चित्त पण, अहंकार पण. कारण मन एकच आहे, फक्त मनाची कार्यपद्धती बदलली की तिचं नाव बदलतं. हो ना? फक्त व्यक्ती एकच आहे, पण ती मला जन्म देते म्हणून ती माझी माता आहे. ती माझ्या चुलत भावाला सांभाळते म्हणून ती त्याची काकू आहे. ती तिच्या भाच्याकडे लक्ष देते म्हणून त्याची ती मावशी आहे किंवा मामी आहे. म्हणजे नाते 4 दिसतात, व्यक्ती एकच आहे. अंतःकरण 4 भागात विभागलेलं आहे कार्याप्रमाणे, पण अंतःकरण नावाची गोष्ट एकच आहे. आणि म्हणून ते सांगतात की ज्यामुळे मन संकल्प विकल्प करतं. संकल्प विकल्प शब्दाचा अर्थ मन असा होतो. मनन करतं त्याला पण मन असं म्हणतात. चिंतन करण्याचे जे साधन आहे त्यालाही मन असं म्हणतात. म्हणजे चित्त पण आलं त्याच्यात, बुद्धी पण आली. निश्चय करणे असा समजा शब्द वापरला तर बुद्धी पण आली. म्हणून मनादी इंद्रिय सांगा, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आत्म्याला जाणू शकत नाही. बुद्धी कशी आहे? अंतःकरणस्य निश्चयात्मिका वृत्ती सा बुद्धी. अंतःकरणस्य अनुसंधानात्मिका वृत्ती सा चित्तः. अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती सा अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार कसा आहे होय मन?
हे मन अचेतन आहे. हे मन जड आहे. ही चष्म्याची केस जेवढी अचेतन जड आहे, तेवढंच माझं मन सुद्धा अचेतन आहे, जड आहे, जड आहे, जड आहे. दगड जेवढा जड आहे, दगड जेवढा अचेतन आहे, तेवढंच माझं मन सुद्धा अचेतन जड आहे. मग असं कसं म्हणता हो? इतके मन विचार करतं आणि याला तुम्ही अचेतन जड कसं म्हणता? एक उदाहरण देतो आणि उदाहरणावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल. घड्याळामधला काटा चेतन आहे की जड आहे? जड आहे. सेकंद काटा जड आहे. तास आणि मिनिट काटा जड आहे. तीनही काटे जड असताना सुद्धा तिन्ही काटे हलतात की नाही हलत? एक गतिमानतेने हलतो तो सेकंद काटा, मध्यम गतीने हलतो तो मिनिट काटा, कमी गतीने हलतो तो तास काटा. आता तिन्ही काटे अचेतन जड असताना कसे हलतात? त्याच्या मागे असलेल्या ऊर्जेमुळे, सेलमुळे. तसं मन या काट्यांसारखंच अचेतन जड आहे, पण त्याच्या मागे असलेला जो आत्मा आहे, तो आत्मस्थ चिदाभास, आत्मा नव्हे, आत्म्याचा प्रकाश त्या मनाला चालवतो. प्रकाश चालवतो हे कसं काय हो? हे आम्हाला पटत नाही. ते पण समजावून सांगतो. म्हणून म्हटलं, सूर्य उगवल्यानंतर सूर्याचा प्रकाश आपल्याला येतो. उगवला म्हणजे काय? सूर्य दिसला म्हणजे उगवला का? नव्हे. त्याचा प्रकाश जाणवला. प्रकाश जाणवला की सगळेजण कामाला लागतात. तसं आत्मप्रकाश म्हणजे चिदाभास या मनाला कामाला लावतो, चेतना देतो आणि ती चेतना दिल्यामुळे मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निश्चय करते, चित्त अनुसंधान करतं, अहंकार अहम अहम असा म्हणत जातो. हे सगळं त्या चिदाभासामुळे आहे. म्हणून चिताभासामुळे अचेतन जड असलेलं अंतःकरण मला चेतन भासतो. समजलं? यन मनसा न म्हणूते. आता मनसा न म्हणूते येणाहुर्न मनोमतम. आता आपण या श्लोकाला आपल्यासाठी या मंत्राला थोडस बदलून घेऊ. यद बुद्धी न बुध्यते येणाहुर न बुद्ध्यो मतम न चित्तम न चिंतेते येणाहुर न चितो मतम यद अहम न अहम मन्यते येणाहुर न अहम मतम. आता मन बुद्धी चित्त अहंकार याच्यासाठी आपण हा मंत्र बरोबर जुळवून घेतला. मग आता काय झालं? इंद्रियांच्या सगळ्या अनुभवांना मन जबाबदार आहे. मनामुळे इंद्रियांचे अनुभव येतात. चिदाभासामुळे, आत्मस्थ चिदाभासामुळे मनाचा अनुभव येतो. आता मन सर्व इंद्रियांच्या मागे असतं आणि एकाच वेळी मन सगळ्या विषयांना काय करतं? व्याप्त. म्हणून मनुते अनेन इति मनाः. सर्व कारण साधनम सर्व विषय व्यापकत्वा. सगळ्या विषयांच्या मागे मन असतं. कसं असतं? इंद्रियांच्या साह्याने. मन इंद्रियांच्या मागे असतं, इंद्रिय विषयांच्या मागे. उदाहरण देऊया. मन इंद्रियांच्या मागे असतं, आत्मा मनाच्या मागे असतो. आता आत्मस्थ चिदाभास मनाच्या मागे आहे, मन इंद्रियांच्या मागे आहे, इंद्रिय विषयांच्या मागे आहे. आता मन सगळ्या इंद्रियांच्या मागे आहे. एकाच वेळी मला दिसतंय आणि ऐकू पण येतं. एकाच वेळी मला दिसतं, त्याच वेळी मला ऐकू पण येतं. त्यावेळी हवेचा स्पर्श सुद्धा कळतो. म्हणजे मन एका वेळी पाचही ज्ञानेंद्रियांच्या मागे आहे. म्हणजे एकाच वेळी मन सगळ्या विषयांना व्याप्त करतं. किती महत्वाचा भाग आहे. मन एकाच वेळी, सगळ्यात महत्वाचा भाग आहे, सर्व विषयांना व्याप्त करतं. पण ते जे इंद्रिय आहे ते मर्यादित आहे.
म्हणजे डोळ्यांना फक्त रूप बघता येतं, पण ऐकता येत नाही, स्पर्श समजत नाही, चव समजत नाही. कानाला बघता येत नाही, कानाला स्पर्श कळत नाही, कानाला चव कळत नाही. जिव्हेला बघता येत नाही, जिव्हेला ऐकता येत नाही, जिव्हेला स्पर्श म्हणजे हा कातडीचा कळत नाही. आता जिव्हेला चव कळते, मुख्य जिव्हेला काय आहे? आता जिव्हेच्या वरती पण कातडी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे स्पर्श थोडासा कळतो जिव्हेला. थंड गरम कळतं की नाही? कळतं. परंतु तिला चव कळते, म्हणून ज्ञानेंद्रियांचाच तो हिस्सा असतो. आता त्वचेला फक्त स्पर्श कळतो, ऐकू येत नाही, दिसत नाही, चवही कळत नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. पण एक ज्ञानेंद्रिय दुसऱ्या विषयामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणून मनाला चालना देणारं आत्मतत्व आहे, पण मन आत्मतत्वाला बघू शकत नाही. आता आत्मतत्व मनाचं नियामक आहे असं म्हटलं तरी चालेल, मनाचं प्रकाशक आहे असं म्हटलं तरी चालेल. आत्मतत्व जेव्हा प्रकाशक आहे तेव्हाच मन प्रकाशित होतं. मग संकल्प विकल्प करतो म्हणून प्रकाशित झाल्यासारखं वाटतं. नियामक आहे म्हणून मनावर नियंत्रणही आत्मतत्वाचं आहे. कसं काय हो तत्वाचं मनावर नियंत्रण आहे? गाढ झोप लागली म्हणजे आम्हाला आमचं मन काम करत नाही. म्हणून मन हे आत्मतत्वाच्या प्रकाशाने प्रकाशित होणार दृश्य वस्तू आहे, ज्ञेय वस्तू आहे. आणि मी मनाचा द्रष्टा आहे, मी मनाचा ज्ञाता आहे. आता नियम आहे शास्त्राचा, घटद्रष्टा घटात भिन्न. हा जो घटाचा द्रष्टा असतो तो घटापासून भिन्न असतो. मग आता मनाला बघणारा मी असल्यामुळे मी मनापासून वेगळा आहे. म्हणून मनाला आत्मतत्वाची कल्पना करता येत नाही. आत्मतत्व मात्र मनाला बघू शकतो. कळतंय मी काय म्हणतोय ते? मला असं वाटतं सगळ्यांना सगळं काही कळत आहे. कळत नाही असं काही नाही. असं असताना सुद्धा मी सांगावं का हो? सांगावं. काय सांगावं? 1-2 जण असे असतात ज्यांच्या लक्षात नसते आलेलं. मग त्यांना समजावून सांगायचं. आपल्या घराच्या दारावर आयलेन्स असते. बाहेरून जर त्या आयलेन्स मध्ये पाहिलं तर आतमधलं घर दिसत नाही. पण घरातल्या व्यक्तीने जर त्या आयलेन्स मधून बाहेर पाहिलं तर त्याला कोण आला हे दिसतं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तसं आतमध्ये कोण आहे? आत्मा आहे. बाहेर कोण आहे? मन आहे. त्यामुळे आत्मा मनाला पाहू शकतो, पण मन आत्म्याला पाहू शकत नाही. वेळेवर सुचलेलं उदाहरण आहे. त्याला मर्यादा असतात उदाहरणाला, तेवढ्या गृहीत धरा. कारण दृष्टांत हा एकदेशीय असतो. त्याची चिरफाड करायची नसते. त्याचं पोस्टमॉर्टम करायचं नसतं. असं कसं तसं कसं इतकं दृष्टांतात बघायचं नाही. आता सगळ्यात आतमध्ये आत्मा आहे आणि बाहेर मन आहे, म्हणून आत्मा मनाला पाहू शकतो, पण मन आत्म्याला पाहू शकत नाही. आता मन आतमध्ये आहे, मनापेक्षा इंद्रिय बाहेर आहेत, म्हणून मन इंद्रियांना पाहू शकतं, पण इंद्रिय मनाला पाहू शकत नाही. इंद्रिय आतमध्ये आहे, विषय बाहेर आहेत, म्हणून इंद्रिय विषयांना पाहू शकतं, पण विषय इंद्रियांना पाहू शकत नाही. म्हणून स्थूल वस्तू सूक्ष्म वस्तूला बघू शकत नाही, पण सूक्ष्म वस्तू स्थूल वस्तूला बघू शकते. शंकराचार्यांनी दिलेला दृष्टांत काकांनी ओवीबद्ध केलाय. जैसा गर्भ गर्भाशयी काही नेणे मातेवी. त्या गर्भाचं पालन पोषण संरक्षण आई करते आहे, त्याला अन्न पुरवते आहे.
त्याला संरक्षण पुरवते आहे, त्याला ऊब देते आहे, त्याला वाढवते आहे. त्या गर्भाचं सगळं संगोपन आई करते आहे. पण त्या गर्भाने कितीही धडपड केली तरीही त्याला आई दिसत नाही, त्याला आई कळत नाही. जैसा गर्भ गर्भाशयी काही नेणे मातेविषयी. धडपडे तरी तो काही जाणील माता. त्या गर्भाने हातपाय हलवले, डोळे उघडले तरी तो आई पाहू शकणार आहे का? नाही पाहू शकणार. तो गर्भात आहे. आईला गर्भ कळतो, पण गर्भाला आई कळत नाही. आत्म्याला अंतःकरण कळतं, मनबुद्धी चित्त अहंकार कळतात, पण मनबुद्धी चित्त अहंकारा गर्भाप्रमाणे आत्मा कळत नाही. किती सुंदर उदाहरण आहे. हे उदाहरण आता मी कायम लक्षात ठेवेन, कारण मी समजवण्यासाठी नेहमी एक मनाने तयार केलेला दृष्टांत देत होतो, की मुलगा बापाचं बारसं पाहू शकत नाही, बाप मुलाचं बारसं पाहू शकतो. वडिलांना मुलाचं बारसं पाहता येतं, पण मुलाला वडिलाचं बारसं पाहता येत नाही. व्हिडिओ फिल्म दृष्टांत धरू नका. दृष्टांत एकदेशीय असतो, त्याची चिरफाड करायची नसते. त्याही पेक्षा बारीक दृष्टांत शंकराचार्यांनी दिला, की आईला गर्भाविषयी कळतं, पण गर्भाला आईविषयी कळू शकत नाही. त्यामुळे वृत्तीद्वारा मन विषयांना जाणतं, म्हणून विषय मनासाठी ज्ञेय आहेत. मन विषयाचा ज्ञाता आहे, पण आत्मस्वरूपाला मन कळतं. मन आत्मस्वरूपासाठी ज्ञेय आहे, आत्मस्वरूप मनासाठी ज्ञाता आहे. आता आम्हाला कळलं की नाही? इंद्रिय प्रवाही आहे, इंद्रिय सगळीकडे व्यापून आहेत. मन इंद्रियांचे प्रवाही, इंद्रिय प्रवाही नाही. मन इंद्रियांच्या प्रवाहात सगळीकडे व्यापलं आहे, परंतु तरी सुद्धा मन जड आहे. मनाने जे जाणणे ते जाणणे होय जेणे, ते आत्मा तेगा नेणे अंतरी. त्या मनाला आतमधला आत्मा कळण्याची शक्यता नाही. मन जे वृत्तीद्वारा जाणे ज्ञेयाचा पसारा, तेथे चैतन्याची धारा असे गुप्त. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की वृत्तीने अंतःकरण ज्ञेय वस्तू जाणतं, पण चैतन्याची धारा त्या अंतःकरणाला कार्यान्वित करत असते. त्या चैतन्य धारेला मन जाणू शकत नाही. चैतन्याची अखंड धारा, चैतन्याची अखंड धारा, ती खंडित नाही होत. तिची इच्छा असेल तर मनाला कळतं, पण तिची इच्छा नसेल तर मनाला कळत नाही. आता चैतन्याची धारा गाढ झोपेमध्ये सुद्धा आहे, पण तिथे मन नाही, कारण चैतन्य धारेची इच्छा नाही की मनाला कळावं. त्या ठिकाणी मन लुप्त झालेलं आहे गाढ झोप. म्हणून चैतन्य धारा हा शब्द चिदाभासासाठी वापरलेला आहे, आत्म्यासाठी वापरलेला नाही, आत्मस्थ प्रकाशासाठी वापरला आहे. ज्याप्रमाणे मातेच्या गर्भाशयात असलेला गर्भ मातेविषयी जाणत नाही, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भाशयात असलेला गर्भ मातेविषयी काहीही जाणत नाही, तो कितीही धडपडला तरी आईला बघू शकत नाही, त्याप्रमाणे अंतःकरण आत्म्याला बघू शकत नाही. पुढे चलू. यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति. या श्लोकाचा पूर्ण हे करून घेतो. तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. म्हणून उपासनेने ब्रह्म कळू शकत नाही. ब्रह्म अनुपास्य असल्यामुळे उपासनेने ब्रह्म कळणार नाही. तू ज्याची उपासना करतोस ते ब्रह्म नाही, ते ब्रह्म नाही. लक्षात ठेवलं पाहिजे. या गोष्टी नजरेतून कधी सुटतात याचा आम्हाला अंदाज सुद्धा लागत नाही, आणि मग माणूस आयुष्यभर उपासनाच करत राहतो. तर पुन्हा त्याचा अहंकार आहे,
आम्ही जातो म्हणजे काय? आम्ही एकही बुडवत नाही काही. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काय वाटणार आहे? जे चालू आहे ते तुमचं तुम्ही चालू द्या. आम्हाला काहीही वाटण्याचा प्रश्न नाही. वाटणे हा आमचा विषय नाही. समजावून सांगणे हा आमचा विषय आहे. पण जर समजलं नाही, तर त्याला इलाज नाही. रूढी आणि परंपरा, पद्धती, एक उपासक दुसऱ्या उपासकाचा द्वेषही करतो. एक उपासक दुसरा उपासनेला आला नाही, त्याच्याविषयी अद्वा-तद्वा बोलतो. कशाची उपासना आली? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सगळ्यांच्या बाबत अंतःकरणामध्ये आस्था असली पाहिजे आणि मन जे वृत्तीद्वारा जाणे ज्ञेयाचा पसारा, तेथे चैतन्याची धारा ते गुप्त. मनाला ती चैतन्याची धारा कळत नाही. आत्मा असे ती चेतना, जिथे मनपण असे मना, मनासी जाणो येना कधीही ती. म्हणून आत्म्याची चेतना मनपणाला जाग करते, पण मनपणा आत्म्याला बघू शकत नाही. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता आपण या चक्षुषा न पश्यती, डोळ्यांनी स्वरूप पाहता येत नाही, पण डोळ्यांना पाहण्याची शक्ती स्वरूपामुळे मिळते. कसं जरा माहिती आहे? समजायला कसं आहे? जड आहे. एवढी बुद्धी जर सूक्ष्म केली नाही ना, तर आम्हाला कधी परमार्थ कळणारच नाही. मुलगा 12वीत चांगलं मार्क्स वर्गात शिकवून मिळवू शकत नाही असं वाटल्याबरोबर त्याला चांगल्या शिक्षकाची भरपूर पैसे देऊन ट्युशन लावले जाते. तसं आम्हाला जर सूक्ष्म अभ्यास करता येत नसेल, तर वारंवार प्रवचन ऐकावी. ही रेकॉर्डेड प्रवचन पुन्हा पुन्हा YouTube वरून ऐकून त्या गोष्टींचं श्रवण जर केलं, चिंतन जर केलं, तर आम्हाला सूक्ष्म अंतःकरण वृत्ती विकसित करता येते. आता चिदाभासामुळे डोळे पाहू शकतात, पण डोळे आत्म्याला बघू शकत नाही. डोळे कोणाकोणाला पाहतात? सूर्याला पाहतात, चंद्राला पाहतात, झाडाला पाहतात, पर्वताला पाहतात. सगळ्या नामरूपात्मक विश्वाला डोळे बघतात. परंतु डोळे पाहण्याचा विषय आहे, म्हणजे डोळे सुद्धा दृश्य आहेत, इंद्रिय गोचर आहे. आणि म्हणून डोळे सुद्धा अचेतन जड आहे. असे जे अचेतन जड डोळे, ते आत्म्याला पाहू शकत नाही. अहो, डोळ्याला हवा नाही दिसत. ते का? नाही. डोळ्याला शब्द नाही कळत, नाद नाही कळत डोळ्याला. डोळ्याला चव नाही कळत. इतकं अपंग आहे डोळं. डोळा किती अपंग आहे? डोळ्याला चव कळते का? नाही कळत. डोळ्याला नाद कळतो का? नाही कळत. मग चव आणि नाद या दोनही गोष्टी ज्या डोळ्याला कळत नाही, ते डोळं सामर्थ्य संपन्न डोळा आहे असं कसं म्हणतंय? आणि ज्याच्यात सामर्थ्य नाही तो आत्म्याला कसा बघेल? अहो, आत्म्यापासून सामर्थ्य येतं. त्याच्यामुळे ज्याच्यात पूर्ण सामर्थ्यच नाही तो आत्म्याला कसा बघणार? आणि म्हणून पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे, काय म्हटलं आहे? सहस्त्राक्ष, हजारो डोळ्यांचा. हजार डोळ्याचा नव्हे, 1000 नव्हे, हजारो, थाउजंड्स ऑफ आईज. ओम सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्रपात. आता सहस्त्र जर शिर आहे, तर 2 सहस्त्र डोळे असं नाही म्हटलं. म्हणून हजारो शिर, हजारो डोळे, हजारो पाय. भूमी विश्वतो भूत अत्यतिष्ठत दशांगुलम. आणि म्हणून अशा पद्धतीने चक्षुच्या मागे असणारी चक्षुशी, म्हणजे चक्षु
ला प्रकाशित करणारी जी शक्ती ती आत्मस्वरूपामुळे आहे. ते आत्मस्वरूप मी आहे. त्या आत्मस्वरूपाला डोळ्यांनी पाहता येणार नाही, म्हणून तो डोळ्याचा डोळा आहे. कोण आहे? म्हणून तो डोळ्याचा डोळा आहे. डोळ्याच्या डोळा पाहण्याची अंतर्वृत्ती केल्यानंतरही तो दिसणार नाही, नाही आणि नाही. मग मग डोळ्याचा डोळा पाहण्याने, कानाचा कान नादानी पाहण्याने आत्मस्वरूप कळणार आहे का? नाही. बाकी अनात्म वस्तूचा निराश होणार आहे. म्हणून साधना ही अनात्म वस्तू, अनित्य वस्तूपासून स्वतःला दूर नेते. म्हणून मग नित्यत्वाची नित्य प्राप्ती आहेच. आत्मा नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे. म्हणून ज्याची तू उपासना करतोस तो आत्मा नाही. यत श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रमिदगुम श्रुतम. कानाने श्रवण करता येत नाही, पण कान ज्याच्या सत्तेमुळे ऐकू शकतात. कानाला ऐकण्याचं सामर्थ्य ज्याच्या सत्तेमुळे आहे ते ब्रह्म तू आहे. पण तू ज्याची उपासना करतोस ते ब्रह्म नाही, ते ब्रह्मस्वरूप नाही. आता कर्ण आहे, कर्णाची अधिष्ठात्री देवता आहे. काय आहे? कोणती आहे? आकाश. आकाशामुळे काय होतं आम्हाला ऐकायला. जर पोकळीच नसेल, कानामध्ये छिद्रच नसेल तर ऐकू आलं असतं का? नाही. दुसरी गोष्ट, खोलीमध्ये रिकामी जागा आहे म्हणून शब्द येतो. शब्द हा आकाशामुळे येतो. म्हणून दिग्देवता अधिष्ठितेन आकाश कार्येण मनोवृत्ती संयुक्तेन श्रोत्रेण असे शब्द वापरले आहेत. दिग्देवता अधिष्ठानभूक आकाश कार्य असणाऱ्या व मनोवृत्तीने संयुक्त असणारा कर्ण म्हणजे आता या कर्ण म्हणजे कान. या कानाबरोबर मन सुद्धा संयुक्त आहे, लक्षात ठेवा. डोळ्याबरोबर मन सुद्धा संयुक्त आहे, लक्षात ठेवा. कानाबरोबर मन सुद्धा संयुक्त आहे. नाही, मन जर नसेल तर कानाला ऐकू येत नाही. रात्री गाढ झोपेत ऐकू येतं का कानाला? नाही ऐकू येत. रात्री गाढ झोपेत काही लोक डोळे उघडे करून काय करतात? झोपतात. मग असं असताना सुद्धा त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसतं का हो? नाही दिसत. त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवावं. काय लक्षात ठेवावं? कानाबरोबर मन आहे, डोळ्याबरोबरही मन आहे. आणि एक मन त्याच्या बरोबर असल्याशिवाय ते कार्य करू शकत नाही. आणि गाढ झोपेमध्ये मन नसतं. गाढ झोपेमध्ये मन नसतं. त्यामुळे त्यामुळे काय होतं? गाढ झोपेमध्ये आम्हाला कळत नाही. गाढ झोपेमध्ये आम्हाला कळत नाही. कारण अंतःकरण म्हणजे इंद्रिय जरी काम करत असलं तरी अंतःकरण आमचं काय झालेलं आहे? झोपलेलं आहे. अंतःकरण त्या ठिकाणी नाही. अशा पद्धतीने जर आमच्या लक्षात आलं तर आम्हाला कळतं की एक अंतःकरण जर त्याच्या बरोबर गेलं तर मग पुढे काहीही होऊ शकत नाही. अंतःकरण जर नसेल तर इंद्रिय काम करू शकत नाही. अंतःकरण जर नसेल तर इंद्रिय काम करू शकत नाही. म्हणून अंतःकरण इंद्रियाला जोडून पाहिजे. गीता जर आठवत असेल तर इंद्रियाणाम ही चरताम यन मनोनो विधीयते तदस्य हरती प्रज्ञाम वायुर नाव मीमांबसी. काय म्हणतात? पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा जसा वाहून नेतो, विषयात वावरणाऱ्या इंद्रियापैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहतं ते एकच इंद्रिय अनेक अनेक अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेतं.
एकच इंद्रिय, ज्ञानेंद्रियांपैकी एकच इंद्रिय ज्याच्या बरोबर मन आहे, ते तुमची स्थितप्रज्ञता पार संपवून टाकतं. नुसतं डोळ्यांनी रूप दिसलं व्हायला, नुसता कानाने सुंदर नाद आला वाहून गेला, जिभेने सुंदर चव चाकली संपला, त्वचेने स्पर्श घेतला नाहीसा झाला. आणि म्हणून या इंद्रियांच्या मागे मन आहे आणि मनांच्या मागे आत्मा आहे. तरी हे शिष्या, तू ज्याची उपासना करतोस ते ब्रह्म नाही. मग आता तू त्याचं चिंतन करतो त्या मनाने, ते ब्रह्म नाही. तू जे ऐकतोय ते सुद्धा ब्रह्म नाही. आता पुढे, यत प्राणेन न प्रणीती येन प्राणाः प्रणीयते तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदम यदिदम उपास्य. घ्राणेंद्रियांच्या साह्याने ज्याला विषय करता येत नाही, मात्र घ्राणेंद्रियास गंध ग्राणाची शक्ती प्राप्त होते, तेच परब्रह्म स्वरूप आहे असे तू निश्चितपणे जाण. पण तू ज्याची उपासना करतो ते ब्रह्मस्वरूप नाही. आता घ्राण म्हणजे नाक. घ्राणेंद्रिय पृथ्वी तत्वापासून तयार झालेला आहे. गंध कोणाचा गुण आहे? पृथ्वीचा गुण आहे. आणि म्हणून पृथ्वी या महाभूतापासून घ्राणेंद्रिय तयार झालेलं आहे. मग आता प्राण प्रवृत्ती सहित असलेलं जे घ्राणेंद्रिय, यत प्राणेन न प्रणीती येन प्राणः प्रणीयते, ते गंध ग्रहणाचे सामर्थ्य प्राप्त होते, ते परब्रह्म आहे. पण तू ज्याची उपासना करतो आहेस ते परब्रह्म नाही, नाही आणि नाही. या पद्धतीने आम्हाला लक्षात आलं पाहिजे. काय लक्षात आलं पाहिजे आमच्या? की यद वाचा अभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यन मनसा न मनुते येनाहुर्न मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यश्चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यत् प्राणेन न प्राणीति येन प्राणा प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. या पाचही मंत्रांमध्ये तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते, तू ज्याची उपासना करतोय ते ब्रह्म नाही, असं स्पष्टपणे समजावून सांगितलेलं आहे. मग वाणी, मन, डोळे, कान आणि प्राण या पाच गोष्टींविषयी या पाच मंत्रांमध्ये उल्लेख आलेला आहे. आणि यांनी सांगितलंय की ज्ञानेंद्रिय, अंतःकरण आणि प्राण अचेतन जड असल्यामुळे, ते आत्मप्रकाशित होत असल्यामुळे ते दुर्बल आहेत. कशासाठी? आत्म्याला बघण्यासाठी. म्हणून तू ज्याची उपासना करतोस तो आत्मा नाही, हे तू आज स्पष्टपणे जाण. अशा पद्धतीने केनोपनिषदातला पहिला खंड आज पूर्ण झालेला आहे. उद्या द्वितीय खंडाच्या प्रस्तावनेला प्रारंभ. म्हणून फार सुंदर ओवी आहे काकांची द्वितीय खंडामध्ये. एवढी सुंदर ओवी आहे की माझं मन त्या ओवीमध्ये असं घुटमळत राहत. मला हा द्वितीय खंड इतका आकर्षित करतो त्या काकांच्या ओवीमुळे की मला काही सुचत नाही पहा. संत सद्गुरु कृपाळू देती न ज्ञान अळूमाळू न सहाती अल्पही गोंधळू दयाळू. पण काय म्हणतात, 5 मिनिटं बोलूनच घेतो एवढं
ही ओवी मला राहवत नाही आणि उद्या ही ओवी काकू घेणार. मी बुलढाण्याकरता निघतो आहे. संत सद्गुरु कृपाळू देती न ज्ञान अळूमाळू, न सहाती अल्पही गोंधळू दयाळूपणे. सद्गुरूंचं वैशिष्ट्य काय आहे, संतांचं वैशिष्ट्य काय आहे सांगितलं. ते अत्यंत कृपाळू आहेत. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू तीन गोष्टी असल्याशिवाय संत होऊ शकत नाही. म्हणून संत कोणावर रागवत नाही. रागवल्यासारखे दिसतात, कधी कधी करावंही लागतात. असं काही द्वाड असतात. द्वाड कळतं तुम्हाला? जे सांगितलं ते समजलं असं म्हणूनही हटकून दुसरं करणं, याला द्वाड म्हणतात. आणि द्वाडांना रागवावं लागतं, म्हणून अंतःकरणातून ते रागवले असतात असं अजिबात नसतं. पण हे जर जाहीर केलं तर मग तुम्ही तर रागवतच नाही, आम्ही काही केलं तरी चालतं, असं होऊ नये म्हणून थोडासा धाकही असला पाहिजे. पण भीती दाखवण्याची गरज नाही. समजा त्यांनी नाही पाळलं तर अकल्याण त्याचं होणार. अकल्याण संत आणि श्री गुरूंचं होत नाही. त्यामुळे धाक नसला तरी काय होणार, अकल्याण त्याचं होणार. त्यांनी म्हणलं मी अभ्यास करतो, जाऊ दे, तुला वाटतंय ना तू अभ्यास करतो, मला काय करायचं. तू तसं समजून चालला तर मी काय करणार त्याला. श्रीगुरूंनी म्हटलं पाहिजे तुझा अभ्यास बरोबर चाललाय, आम्हीच म्हणावं नाही नाही आमचा अभ्यास चांगला चालला, आमचं तुमच्यावर खूपच प्रेम आहे आणि आम्हाला तुमच्याशिवाय काही करमतच. हे शिक्के आम्हीच आमच्यावर मारून घ्यायचे, याला मुजोरी म्हणतात, याला द्वाडपणा म्हणतात. संत सद्गुरु कृपाळू देती न ज्ञान हळू. ते शिष्याला अर्धवट ज्ञान कधीही देत नाही, तुटपुंज ज्ञान देत नाही. देती न ज्ञान हळूमाळू, न साहती अल्पही गोंधळू. शिष्याच्या अंतःकरणात थोडासा सुद्धा गोंधळ त्यांना चालत नाही. हे त्यांचं दयाळुत्व आहे. नाही तर गुरूंना, गुरु 10 लाख रुपये देतात शिष्याला, असं हे दयाळुत्व नाही आहे. शिष्याच्या अंतःकरणात आत्मस्वरूपाविषयी गोंधळ राहू नये यासाठी ते दक्ष असतात. हे त्यांचं दयाळुत्व. काय सुंदर ओवी आहे. प्रेम जे आपुले मुलावरी, तया शतपट शिष्यावरी. जे प्रेम मुलावर आहे त्याच्या 100 पट शिष्यावर प्रेम असतं. 100 पट. काका लिहितात आहे, अधिकार पुत्रा स्थावरी अंतरी शिष्या. त्यांच्या संपत्तीवर शिष्याचा अधिकार नाही, मुलाचा अधिकार आहे. पण त्यांच्या अंतःकरणावर शिष्याचा अधिकार. म्हणजे अंतःकरणात शिष्याला ठेवलाय आणि त्यांची जी बाहेरची संपत्ती आहे ती त्यांनी मुलाला देऊन दिली. अधिकार पुत्रा स्थावरी, स्थावर विषयावर मुलाचा अधिकार आहे. आणि जंगम अंतःकरण जे आहे, अंतःकरणावर कोणाचा अधिकार आहे, शिष्याचा अधिकार आहे. प्रेम जे आपुले मुलावरी, तया शतपट शिष्यावरी. 100 पट शिष्यावर प्रेम असतं गुरूंचं, मुलापेक्षा सुद्धा. अधिकार पुत्रा स्थावरी, त्यांच्या संपत्तीवर मुलाचा अधिकार आहे. अंतरी शिष्या, अंतःकरणात त्यांच्या शिष्य बसलेला आहे. अंतःकरणात शिष्य बसलेला आहे. काका कधी कधी म्हणतात की तुम्ही माझा प्राण आहात. सहज बोलतात कधीतरी, तुम्ही माझा प्राण आहात. अभ्यास शिवगडचा प्राण आहे म्हणतात. शिवगडला जर जिवंत ठेवायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे साधकांनी. अभ्यास शिवगडचा प्राण आहे आणि अभ्यासू साधक माझा प्राण आहे असं काका म्हणतात. मग काकांचा प्राण होऊन राहायचं असेल तर काय करावं लागेल? शास्त्र शुद्ध अभ्यास करावा लागेल. शरणागती पूर्वक अभ्यास करावा लागेल. अभ्यासाच्या अटी आहेत. अभ्यास करायचा आहे तर लाईट लावावा लागतो तेव्हा दिसतं. अभ्यास करायचा असेल तर एकांत ठेवावा लागतो तेव्हा ती एकाग्रता साधते. माझा प्रकाश आणि एकांत ही एकाग्रतेला, अभ्यासाला मदत करणारी गोष्ट आहे.
तसं शरणागती आणि शास्त्र शुद्ध चिंतन, या 2 गोष्टींची गरज आहे. याला अभ्यास होतो. आम्ही शिक्के मारून घेतो, आमचा खूप अभ्यास आहे आणि आमचं तुमच्यावर खूप प्रेमही आहे आणि गुरु तुम्हाला काय सांगू काय नाही का सांगू, तुम्हाला सगळं समजते, गुरुला सांगा तुम्ही. असो, तर या शतपथ शिष्यावर काकांचा शिष्य होण्याचं भाग्य मिळालं, याच्यावरून समजा तुम्ही की काकांचं किती प्रेम आहे. ते व्यक्त करत नाही प्रत्येकावर. बरं, माझ्यावर असा अर्थ घेऊ नका. जेवढेही काकांचे शिष्य आहेत त्यांच्यावर काकांचं शतपट प्रेम आहे. जे काकांचे शिष्य नाही त्यांच्यावरही काकांचं तितकंच प्रेम आहे. मी अनुभवलं आहे. एकदा सज्जनगडला गेलो होतो, एवढं सांगतो. पहिला खंड पूर्ण झाला आहे. एकदा सज्जनगडला गेलो होतो. आमच्या यवतमाळची काही मंडळी आली. सहज काकांना विचारलं, काका थोडे पाय दाबून दिले तर चालतील का? काका म्हणले, नको, पाय दाबू नकोस. राहिलं, काकांचा कल असेल तर त्यांचे पाय दाबावे. उगीच जबरदस्तीने पाय दाबवून दुखवायचे नसतात. माझ्या नंतर गोपाल शर्मा म्हणून एक यवतमाळचे साधक आहेत. ते काकांचे शिष्य नाहीत. ते काकांना म्हणाले, काका पाय दाबून देऊ का? काकाने लगेच हो. म्हणजे जे शिष्य नाहीत काकांचे त्यांच्यावरही काकांचं तितकंच प्रेम आहे. याला म्हणतात ब्रह्मस्वरूपता. खडकावरही तेवढाच वर्षाव आणि काळ्या क्षार भूमीवर तेवढाच वर्षाव. पाणी हा विचार करत नाही, पाऊस हा विचार करत नाही की खडकावर जर मी पडलो तर माझं पडणं निरर्थक आहे असा विचार करत नाही. तसे संत सगळ्यांसाठी आर्द्र असतात. सगळ्यांवर वर्षाव प्रेमाचा ते करत. संत सद्गुरु दयाळू देती न ज्ञान अळूमाळू न साहती अल्पही गोंधळू दयाळूपणे कृपाळू. असे माझे सद्गुरु डॉक्टर काका परम कृपाळू आहेत. त्यांची कृपा कधी झाली कळत नाही, कशी झाली कळत नाही, केव्हा झाली कळत नाही, पण कृपेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कशी केव्हा कुठे याचा अंदाज येणार नाही, पण कृपेचा अनुभव आल्याशिवाय राहत. असे ब्रह्मरूप श्री गुरु आपणा सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो. या केनोपनिषदातून आत्मस्वरूपाचा अनुभव सगळ्यांना येऊ अशी इच्छा व्यक्त करतो माझ्या श्री गुरूंच्या चरणी आणि थांबतो. राम कृष्ण हरी. उद्या दुसऱ्या खंडाला प्रारंभ होईल. उद्या दुसरा खंड राहील. उपनिषद चालू राहील. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी गुरुदेव.